नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कला सादर करीत आहोत खिडकी. आता तुम्हाला असं वाटलं असेल खिडकी म्हणजे काय एवढं मोठंसं. पाहता क्षणी तिची लांबी आणि रुंदी तेवढीच लक्षात येते. नोट दॅट पण इंटेंडेड बर का. खिडकीला खोली असते कुठे, पण चुकताय बर का तुम्ही. खिडकीलाही खोली असते. आणि काय हो आत्मवृत्त काय फक्त पडत्या किल्ल्यानं किंवा फाटक्या पुस्तकानंच लिहायचं. हे आहे माझं आत्मवृत्त. खिडकीची खोली किंवा खोलीची खिडकी म्हणावं तर. आता आत्मवृत्त म्हणल्यानंतर मी या ठिकाणी आयावळी जन्माला आले बरं का. माझं बालपण असं असं गेलं मग मी मोठी असं काही मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये. हे आत्मवृत्त असेल माझं, पण ते उलगडत जाईल तुम्हा सर्वांच्या अनुषंगाने. तुमच्या अगदी लहानपणापासून मी तुमच्या आयुष्यात असते. अहो आठवून बघा, लहानपणी समोरचे 2 दात पडल्यानंतर तिथे एक छोटीशी खिडकी तयार झाली असेल आणि ती बघून कोणीतरी नक्की तुम्हाला एक खिडक्या अशी हाक मारली असेल. आणि आणखीन थोडे मोठे झालात की हे असले प्रकारे तुम्ही नक्की केले असतील. फिरायला घेऊन गेलेले दिसतात. बरोबर आहे, फिरायची चर्चा नाही ती घरची.
बघूया.
बातमी आता. आणि नापास होईल नाही तर काय? का चांगली तर चुणचुणीत दिसते की कार्टी? सुणसुणीत कसली? आगावे एक नंबरची. तो वरच्या मजल्यावरचा लेल्यांचा दिलीप. वरच्या मजल्याचं हा ते म्हणजे अहो टप्पे टाकायची त्याच्यावर. टप्पे टाकायची का? मग म्हणजे काय? काय हो? अहो म्हणजे लाईन मारायची. म्हणजे अजूनही मारते. काय सांगताय? अहो काही नाही हो. त्या जोशांच्या त्या स्मिताने एखादा पदार्थ केला ना की बरोबर तोच पदार्थ वरती लेल्यांच्या. अहो निव्वळ योगा असेल. तुम्ही पण अहो योगायोग कसला? त्या स्मिताला सवयच आहे प्रत्येक पदार्थात बचक भर जिरा घालायची. त्यावरच संशय आला मला. पण गोखले वेळी तुम्ही मात्र अगदी शाळा विषा. अहो नॉलेज अपडेट करावं लागतं. आता जाऊ दे होती दहावी नापास. ऐका ना, तुम्हाला ते वैंगणकर आठवतात का? अहो नाही का, त्यांच्या बहिणीची मुलगी पळून गेली मागच्या वर्षी कुणाबरोबर तरी. अहो ते नाही माहिती. अहो पण त्या वैंगणकर भावाभावांमध्ये भांडणं झाली म्हणे जोरदार. अहो असती तो प्रॉपर्टी वरून. हे आहे माहिती का? फार वाढलंय अहो तुम्ही खरी बातमी ऐका ना. हो, ते वैंगणकर भाऊ हामरी तुमरीवरून भांडत होते दिवाणखान्यात येऊन. मग काय झाली की गर्दी गोळा. त्या लोकांना का हवाच असतो ना टाइमपास. गॉसिप करायला मिळतं ना. काय जरा डाऊन काढती, जरा आवाज वाढवून बोलायला लागली की लगेच गर्दी जमा. नाही तर काय? त्या चौकशा. बर काय झालं मग पुढे? अहो, ते झालं. आता मिसेस वैंगणकर त्यांच्याकडे काचेच्या डब्याची एजन्सी आहे. आता बाई भारी हुशार. म्हणली आता गर्दी गोळा झालीच आहे तर जरा कामाचं बघावं. मग तिने नवऱ्याला आणि दिराला दिलं आत पाठवून आणि आली की बाहेर काचेच्या डब्याचं पोतेलं घेऊन. बरं मग काय तिकडं आत बाचाबाची, इकडं डब्याचा आणि डब्याची. आपण भांडण पिटलं का? अहो, ते माहित नाही पण मिसेस वैंगणकरांचं भांडवल सुटलं. पण त्याची आयडिया चांगली आहे. हा? नाही मी काय म्हणत होते की त्या मुक्ताचं काय झालं कळलं का पुढे? अहो चुकला हो माझा पण तो एपिसोड. काय ना दुपारी बघावं म्हणलं तर जेवायची गडबड, संध्याकाळी बघावं म्हणलं तर मेले दिले गेलेले. हो ना. काय झालं असेल हो त्या मुक्ताचं? काही नाही तुम्हाला खरं सांगू का, या आजकालच्या मराठी मालिकांना अगदी हिंदीच्या वळणावर जायला लागल्या. हे एवढंच हो. सारखी आपली तीच लफडी, तीच रुसवा फुगवी आणि त्याच खलनायिका. अहो मला एक कळत नाही, ह्या बायकांना नवरे बदललेले चालतात पण मेली सवत तीच पाहिजे. अगदी बरोबर. अहो, मराठी मालिकांचं काय घेऊन बसलाय? आपल्या चाळीत सुद्धा सासूयांच्या कुरकुरी फार वाढल्या. तुमच्या कानावर बातमी आली वाटतं. भाटे का सून माहेरी गेली म्हणे. अहो 15 दिवस झाले घरी यायचा पत्ता नाही. हो काय हो, पण त्या भाटे काकूंचं काही आडत नाही तिच्याशिवाय. अहो त्यांचं कशाला आडे? हक्काचा आम्हाला आहे ना भाटे काका. तेही खरंच म्हणा. एक अहो तुम्ही अजून इथेच? अहो 4 वाजत आले. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? इस्त्रीवाला बंद निघा हो तुम्ही आधी. सारखी मेली ती मॅच 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 नको केले. आहे की यांच्याकडे हक्काचा हमाल. शी, माझंच नशीब फुटकं. अशी कारण निर्माण आहे. काय हो मोकळे वहिनी, मी काय म्हणत होते, आम्ही बाई आपली ना नाकासमोर चालणारी माणसं. अय्या खरं का काय? हो बस ना. तुम्हाला कशावर सगळ्या बातम्या? त्याला डिवोशन लागतं, डिवोशन. म्हणजे बघा, मी सकाळी उठले की पहिली पार्कात फिरायला जाते. दुपारी जय देवा, अहो जय जगदंबे, प्रवचन. संध्याकाळी शिवपेच्या गप्पा मारायला आपल्या कट्ट्यावर. आणि रविवारचा क्लब मी कधी सुद्धा विसरत नाही. बरोबर जमतंय. अहो जमवावं लागतं, तेव्हा कुठं जमतं. काय
देवाणघेवाण करतात आणि मला मात्र माझी इच्छा असो वा नसो जगभराच्या कुटाळ्या ऐकायला मिळतात. पण आता शेजारी हे नाटक तसं अतिशय गुंतागुंतीची रेसिपी आहे. त्याला त्यातही काय करणार सांगा बरं. म्हणजे सगळ्यात जास्त मदत आणि सगळ्यात जास्त मनस्ताप हा त्या एकाच व्यक्तीकडून होत असतो. या रेसिपीमध्ये थोडंसं प्रेम आहे जे दिसत नाही, थोडासा राग आहे जो कळत नाही, म्हणजे बरेचदा कळत नाही, आणि आणखीन एक महत्वाचा घटक आहे या रेसिपी मधला, तो म्हणजे मत्सर. मग हा मत्सर शेजारणीच्या नवीन आणलेल्या साडीबद्दलचा असो, तिला मिळालेल्या प्रमोशन बद्दलचा असो, किंवा अगदी गेला बाजार तिला मिळणाऱ्या जास्तीच्या 1-1.5 तासाच्या झोपेबद्दलचा असो. पाणी जाईल बरं का. महेश सोडशील ना आज त्याला. अरे नाही तर 7:40 ची सुद्धा चुकेल. अरे उशीर होईल मग मला परत. आणि हो ऐकलंस का, ते बाहेरच्या खोलीतलं घड्याळ आहे ना 5 मिनिटं मागे आहे बरं का. छे, घड्याळ मागे ते तर पुढंच जात असतं नेहमी. घड्याळाच्या जीवाला काही उसंत नाही. त्याच्या मागे पळताभुई थोडी होते माझी, पण घड्याळाचं आणि माझं बरं चाललंय तसं. सत्ता आहे त्याचीच, पण निघतंय कसं बस. साडेचारचा गजर आणि ट्रेन 7:30ची. त्याच्यामध्ये डबे, अंघोळ, आवराआवर मागची. आई आई ए आई आले. ए महेश, अरे पाहिलंस का. अरे नायकांच्या फ्लॅट मध्ये आला वाटतं कोणीतरी राहायला. घड्याळाला कुठला शेजार धर्मबिर्म कळायला. पाणी नेहमी याच वेळी जातं का. हो हे काय आत्ताच गेला. बरेच दिवस, मास, वर्ष नदीसारखं आयुष्य आहे. चहाची 5 मिनिटं फक्त माझी, त्यातही मी खुश आहे. पण 7 वाजता तू ग कशी निवांत शेजीबाई. घड्याळाचा वेताळ तुझ्या मानगुटीवर नाही. अभ्यास, पाहुणे, लगबग थोडी घरातलीच का असे ना. माझा काही काटा थांबे ना आणि तुझा मात्र सरकेच ना. माझा काही काटा थांबे ना आणि तुझा मात्र सरकेच ना. तडतड माझी ठाई ठाई. अगं तुझी थंड वृत्ती तुला पाहून हल्ली ना माझी मनशांती नसते. खिडकी बंद करण्याचीच गरज कधी भासते. किल्ली ठेवायला विसरू नकोस आणि 45 होईल माझी संध्याकाळी. अगं थांब, सुट्टे घेतले तर बघू दे. रेखा, तुमच्या इथे नायकांच्या फ्लॅटमध्ये म्हणजे मैत्रीण राहायला आली. अगं कोण गं? अगं ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. हो? परवा म्हटलं तुझी ओळख करून द्या, पण नाईट शिफ्ट असते का बिचारीची. इतकी तारेवरची कसरत चालू असते ना
जास्तच तत्वज्ञान झालं का हो? नाही पण तुम्ही माणसं मला फार काही गहन विचार करू देत नाही. कारण इथे असं काहीतरी चालू असतं. अगदी तेव्हाच देशपांडे काकूंची 16 वर्षीय कन्या समोरच्या सावंतांच्या 18 वर्षीय सुपुत्राला इशारे करत असते. आई बाहेर गेली आहे, 7 वाजता परत येईल, आपण गच्चीत भेटू. बरं ती आहे सिनेमाप्रेमी, त्यामुळे केस वाळवण्याचं काम ती माझ्या शेजारीच येऊन करते. मग कधी आरशाने एकमेकांच्या चेहऱ्यांवर कवळसे पाड, तर कधी ओळखीची शीळ घाल. अशा सगळ्या नाजूक मूक संवादांना मी एकटीच निश्चल साक्षीदार असते. अहो पण निश्चल असले तरी मी प्रवासही खूप करते बरं का. या प्रवासात एक एक असे भन्नाट अनुभव येतात ना. माणसाच्या स्वभावाची व्याप्ती अनुभवायची असेल तर त्यांनी प्रवास हा केलाच पाहिजे. त्यातून हा प्रवास जर का मुंबईच्या लोकलच्या गर्दीतल्या लेडीज डब्यातला असेल तर नाही हो, असं सांगून नाही कळणार नाही. तर नाही नाही जरा
म्हणजे कुणाला पेला अर्धा रिकामा दिसतो आणि तोच पेला कुणाला अर्धा भरलेला दिसतो. अगदी तसंच आहे. जशी माझ्या अलीकडची व्यक्ती बदलते तसंच पलीकडचं जगही बदलत जातं. आणि कधीतरी अशी दिलदार माणसं भेटतात ना की त्यांच्या उंची पुढे माझ्या पलीकडचं ते अफाट जगही फिट वाटू लागतं. मग त्यांचे मनश्चक्षु मी ते दाखवूच शकत नाही, तेही बघू लागते. ताई, हो मीच आहे. आज बराच उशीर झाला तुला यायला. अगं हो, आज ना ऑफिसमध्ये खूप काम. नंतर सुद्धा अश्विनीने आग्रह केला चल चहा प्यायला म्हणून. आज येणार आहे का ती तुला भेटायला? ओ वाव, ये है. ये. अगं आपण इथे आल्यापासून आलीच नाहीये ना ती. एक ताई, हम्म, आपल्याला इथे येऊन एक आठवडाभर तरी झाला असेल ना ग. हम्म, कालच. तरी अजून धडपडते मी, माहितीये. अगं ठीक आहे, होईल सवय हळूहळू. डोंट वरी. बरं मला सांग, जेवलीस का तू आज? हो, जेवले. पोळ्यांचा डब्बा लागला का हाताला नीट? ओ वाव, डेअरी मिल्क. तुला आवडते ना म्हणून. तुझ्या आवडीची फ्रूट अँड नट. अगं हो, पण तुम्हाला सांगितलं नाही पोळ्यांचा डब्बा लागला का हाताला नीट? हो ग, लागला. नंतर काय केलं दिवसभर? आज ना तू ती काल ग कुठली सीडी आणलेली? कुठली ती इन्स्ट्रुमेंटल? हो, मी ती ऐकत होते. कशी आहे, आवडली का? हो अगं, मस्त आहे. आणि तुला माहितीये त्यात ना या खिडकीतून येणाऱ्या प्रार्थनांचा आवाज मिसळला ना की असं हरवून झालं होतं, माहितीये. ए ताई, हा, ऐक ना, आपल्या घराजवळ एक चर्च आहे ना ग. ताई, सारिका, हा, आज ना आज आपण दोघी बसून निवांत गप्पा मारू. ऑफिसमुळे वेळ नाही ना मिळत मला हल्ली. मी मस्त आपल्या दोघींसाठी कॉफी करून नको आणते. ताई, नको ना. तू मला तू सांग ना, काय दिसतं ग आपल्याला या खिडकीतून? अगं ह्या खिडकी बाहेर, या खिडकी बाहेर ना तिकडे तिकडे खरंच एक चर्च आहे अगं. त्या चर्च पासून दूर तिथे क्षितिजापर्यंत सगळीकडे सगळीकडे लहान मोठे हिरवेगार डोंगर पसरले. इकडे लांब आवडतीचे सुंदर रंग पसरले. आणि एकच रंग नाहीये काही, लाल, पिवळा, केशरी, सगळ्या रंगांची नुसती उधळण चालली. सूर्याचा लालभडक डोळा अर्धाच उरलाय. त्या क्षितिजापासून अगदी इथे या चर्च पर्यंत सगळीकडे नुसता हिरवा रंग पसरलाय. एखाद्या चित्रकाराने सूर्यास्ताचा मस्त देखावा रंगवावा ना, असं दिसतंय सगळं. एक तुला ती आपली चौथीतली कविता आठवते का ग? कुठली? नाही का तुम्ही गॅदरिंग मध्ये डान्स बसवला होता बघ? कुठली ग? गिरीशिखरे वनमाला ही. ताई ताई ताई, असं कुठे म्हणतात? आणि तुला माहितीये, आम्ही लहान होतो तेव्हा ना गिरीश खरे नाही, चुकून गिरीश खरे म्हणायचो. ओके, असं म्हणायचं. हा, गिरीश खरे वनमा नाही, दरी दरी घुमविते येती, कळ्या म्हणून घेऊन उड्या, खेळ लता वलई फुगड्या, खेलोळ खडका भवती, फिरकर रांगा भवती, ही इथली पिवळी शेते, सळसळ
बाहेर दफनभूमी आहे, पण फ्लॅट स्वस्तात मिळाला नाही ग नाही. अश्विनी मला नाही सांगवणार तिला हे. अगं हो अमृता, पण तुला कधी ना कधी हे सांगावं लागेलच ना गं. अगं, तिने खूप सोसलंय ग. आई बाबा गेल्यापासून मीच आहे तिला. आत्ता कुठे सावरती ती. माझ्या डोळ्यांनी जग बघतीये मी अजून त्रास कसा देऊ तिला. आणि तुला खरं सांगू, तिला असं छान काहीतरी सांगितलं ना, तिच्या चेहऱ्यावर ना एक खास असा हसू येतं. मग ते बघून मी सांगून जाते, बोलत राहते, सांगत राहते. पण सुचतं कसं सुचतं कोणास ठाऊक. ही तुला माहितीये का, आपण जशी बघू ना अगं तशी दिसते दुनिया आपल्याला. म्हणजे इकडे ये. या खिडकीतून बाहेर बघ. डोळे मिटून घे. आणि आता ना बाहेर रिमझिम पाऊस पडतोय अशी कल्पना कर. अशा जग बघितलेल्या माणसांना मी तरी आणखीन काय दाखवणार. त्यांचं मन हीच त्यांची खिडकी. मनाप्रमाणेच भाषा हे देखील माझंच रूप नाही का. पण माझ्या सहनशक्तीचा कस लागतो ती म्हणजे कुठल्याही ठिकाणची चौकशीची खिडकी. नाही हो, लोक काय वाटतंय ते प्रश्न विचारतात आणि त्या सगळ्यांना तशीच तटस्थ उत्तरं. कुठलीही आणि कसलीही प्रतिमा बंदिस्त करणारी कॅमेराची खिडकी ही मीच. प्रकाश आणि अंधाराच्या खेळाला मनसोक्त अंगण मिळवून देणारी ही मी. कुणाच्या आठवणीतली, कुणाच्या वर्तमानात घडलं तर जोडणारी आणि कवाडं लावून घेतली तर तोडणारी ही मी. काही लोकांसाठी मात्र मी निराळेच संदर्भ होती. अगं साऊ, अगं खिडकी कशाला लावून देतेस? हा, मिनूनी मला आई म्हणून हाक मारली तर ऐकू कशी येणार? नाही, तुम्ही आता झोपा बरं. अहो मीनू सुद्धा झोपली असणार. इतक्यात कसा झोपतोय तो गडी? नक्की मी सांगते काहीतरी ना टीव्हीवर पाहत बसतेस. हो का? काही कळलं नाही ना तरी सुद्धा नुसती हलकी चित्र बघत बसते. थोडंसं ते ध्यान, पण हा दंगा असतो ना. अरे हो, मीनू उशिरा झोपते नाही का? ताई, तुम्ही आता झोपा. अहो त्रास होतो नाही तर तुम्हाला. आणि औषधं राहिली आहेत ना तुमची? अशी कशी विसरले बघा. वेळीच आहे, आणते हा. साऊ, तू आणि वेडी, तुला कसं वाटत असेल ना ग? तुला एका वेडीच्या दिंडीत ठेवलंय कामाला. कोण म्हणतं असं? सगळेच म्हणतात. मी म्हणते का? अगं पण त्यात खोटं तरी बोल. आहेच की मी वेडी. पण शहाणी कधी होते आणि गोडी कधी झाली म्हणायचं बघ. मी तर आहे तशीच आहे. तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. हे काय इथेच तर मिनू खेळत बसली होती खिडकीशी. तरी मी तिला म्हटलं होतं की हे बघ, जे काय खेळायचं तर इथे माझ्या शेजारी बसून खेळणार. बरोबर. अच्छा, ऐकेल तर ती मिनू कसली. आणि खेळ पण कुठला चालला होता? भातुकलीचा बरं का. आणि तो सुद्धा फार 3ऱ्या मजल्यावरून तळ मजल्यावर
ताई 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 शांत व्हा. ताई शांत व्हा. ताई शांत व्हा. श्वास घ्या. ताई ऐका माझं. शांत व्हा. ताई शांत व्हा. शांत व्हा. श्वास घ्या. शांत व्हा ताई. ताई खाली कशी झोप ताई विनू बाळा ताई माझं ऐका. बाळा ये ताई आई जर झोपायच्या ताई माझं ऐका. ताई 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 अहो कोणी गेलं तर असं आयुष्य थांबतं का? काय नाही थांबत कुणासाठी. तो सुरू राहतो. कोण म्हणते नाही थांबत थांबला ना माझ्यासाठी थांबला मी अजून माझ्या बेटी सोबतच ती कुठे नाही गेली नाही ती इथेच गेली आहे हो, बघ खाली. खालीच गेली. ती येणार आहे येणार बघ. आहे. हो येणार आहे. तिच्यासोबत राहण्यासाठी मी सगळ्या जगात वेळ म्हणून तिची किंमत पोचली पण वेळी तर वेळी वेळी तर वेळी माझ्यासाठी ना माझी मेनूच खूप आहे. हो ती ती जशी गेली आहे थांबवा तशीच परत येणार आहे. नक्की येणार. हं? ती येणार येणार आहे. आहे, येणार आहे. मी असं करते. मला हो मी असं करते. मी जागे की नाही आता? तर मी उठवते. हं? मी तू आली की मी उठवते. पण हं? मी चला. खिडकी नको नाही. तिला माझ्याशी झोप येत नाही का? मी उठवते. हं? चला. ती येणार आहे. ये. हो. शिजाई माझ्या तुंबलेली माणसं आणि मी मात्र तटस्थ. मला तयार करणाऱ्या गवंडी आणि सुतारांसाठी मी असते त्यांच्या पोटा पाण्याचं साधन, त्यांच्या कष्टाचं मोलमजुरीचं चीज. मंदिराच्या गाभाऱ्यात मी असते भक्तिमार्ग. देवाला प्रदक्षिणा घालताना तुम्ही खिडकीतून डोकवून बघितलं असेलच की देव आपल्याकडे बघतोय ना याची खात्री करून घ्यायला. आणि आणि तुरुंगात मी असते एक सोबती. तिथले कैदी मला स्पर्शही नाही करू शकत, पण मग एका कुठल्या क्षणी त्यांची ती घुसमट, तो एकटेपणा सगळा अगं, तुझ्याशी बोलतेय मी. इथे कोणी नाहीये ग माझ्याशी बोलायला. जीव घुसमटतो माझा. डोकं फुटेल का माझं. अगं पण सुमन तू पण तू आहेसच कशाला इथे. मला खोटी आशा दाखवायला. मला ते मोठं निळं आकाश दाखवतेस. तुलाच एखादं पाखरू दाखवतेस. तुझी आशा मला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही ग. केवढं अंतर आहे ना त्या पाखरात आणि माझ्या. हे सगळ्यात स्वतंत्र आणि मी सगळ्यात बंदीवान. अरे मला मारा, मला सोडा, मला खडी फोडायला द्या, पण मी एकांतवासाची शिक्षा नको मला. मी पळून जाईन म्हणून तुला एवढं उंच केलं. पण तू इथं अशी खाली असतीस ना तरी सुद्धा मी नसते गेले ग पळून. मला कुणीतरी ऐकणारं हवंय ग. मला खूप बोलायचं. तू ऐकशील माझं. सांग ना. ऐकशील. होशील माझी मैत्रीण. सांग ना. होशील. सुमन अगं मी मुक्तांमधली मुक्त आणि तू कैद्यांमधली कैदी. माझे मी तुझे बाळाचे हे सूर कसे संवादी. हे दगडाची पार्थिव खिडकी, 2 फुटांच्या भिंती, 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 2 फुटां
दिवस आहेत. आता यापेक्षा अधिक काय सांगू मी या पेढीला. एक असतो हा असा एकांतवासातला एकटेपणा. आपली अशी सगळी माणसं दूर गेली की येणार. आणि एक असतो गर्दीतला एकटेपणा. दिवस रात्र माणसांनी वेढून घेतलेला असतानाही तहानलेला ठेवणारा, गजबजलेला पण तरीही भकास. क्या यार सोनी, किधर थी तू? वो तेरा कार वाला कस्टमर लेके गई ना वो चंदा. कोण तू लंगड्या? हाँ मैं तो काय. साली चंदा. क्या यार चालू दे ना यार. हुआ? जण काय तो लंगडा ते चंदाला सोडून मागे पुढे द्यायचं. साला 10वीं गली में भी सोनी का लास्ट नंबर है यार. साले मध्ये भी लास्ट टाइम झाला इथं बी. ज्या धंद्याचा समध्या धंद्यामध्ये लास्ट नंबर आहे त्यात झाला सोनीचा लास्ट नंबर. सोनी हा शाळेला जात होती तू? हा 5वीत होती तेव्हा ऐकली ना मला. हो काय? तुला याद नाही? मी तर झाली का पहिली मीच बोली. यो पोस्टर नव्हता का वाईकडे आणि मी तर असं एक पार्टीसन होते. शाळा आवडायची तुला? सगळे काय मी प्राईम मिनिस्टर झाले नसते या. पण मैत्रिणीची लय आली आणि मम्मीची खिडकी बाहेर छान बघायची. मम्मीला बी हात छान दिसत असेल असा विचार करायची. धीरे धीरे त्या छानची दोस्ती झाली नाही आपली. आईला दोस्ती. आणि मग काय साला आतमध्ये कस्टमर कोण बी का असेल सोनीचं घर खिडकी बाहेर त्या छान एकदा त्या छानशी बोलायला लागलं ना की सगळं काय जमतंय. मग के माफी आयला आयला मोदेक आया मोदेक कोण 10वीं गली का सारू काय चल जाकर बाहेर. तिच्याही पोटापाण्याचं साधन मीच. पण तुम्हा माणसांना पोटाबरोबरच मनही असतं. त्याच्याही गरजा असतात. पोटापेक्षा गडबड जास्तच. त्या मनालाही टवटवीत ठेवण्याचं काम मीच करते बरं. कधी त्याचं लक्ष वळवून घेते, कधी चुचकारून उगी करते आणि कधी एकांतात बुडून जात असताना काडीचा आधार देते. गेला का गो हा दे मला. गेला का आपला बच्चन जेवून. अगं तो काय, ती बघ सायकल दिसतेच आहे अजून चौकात. दिसली? हो भारी धावपळ हो त्या जीवाची. आता म्हातारी घडी माणसांवर दुकान टाकून त्याच्या जीवाला शांतता कशी मिळणार सांग बरं. खरंय बाई. अगं लोणचं दिलं होतं बाई डब्यात त्याच्या डाएट खेट मध्ये बसलं की नाही देव जाईल. खाल्लं असेल ग. काय तुला सांगायला येणार आहे म्हातारे मी लोणचं खाल्लं बरं का? मग खरंय. तुझं झालं का जेवण? झालं ना झालं खाल्लं. केवढा भात खाल्ला. खाल्लास ना? मग आता जाऊन पड. आता रात्री बसतेस परत गुडघे चोळत. अगं पडून काय करायचं आढ्याकडे बघत बसायचं. डोळ्याला डोळा लागला तर शपथ. त्यापेक्षा इथं बरं जाणारा गेला एखादी रिक्षा एखादी सायकल डोळ्यासमोरचं चित्र कसं हलतं. म्हातारे पण तू काही शहाणी आहेस का सांग बरं. तू काही नुसतं बघत नाही, तू गुंतत बसतेस प्रत्येकामध्ये. मग काय, मग तुला काय करायचं सांग बरं मला. त्याचं नीट जेवण झालं असेल ना, तिचा ताप नीट बरं झाला असेल ना, त्याला नीट सगळं चांगलं झालं असेल, तुला काय करायचं? ज्यांच्या गुंतायचं पक्कानं कधी सगळी गेली ना दूर परदेशात. अगं नाही तो चक्क ढगात. काय आनंदराव बरं आहे ना सगळं? म्हातारे ते सोडवण्याची वेळ झाली आता. मनाचा पसारा असतो अस्ताव्यस्त. तो पसारा वेढून घेतो
किती वेळा सांगितलं या म्हातारीला, अगं सुटी हो, स्वतंत्र हो, चांगली मोकळी हो. पण मग माझं मलाच लक्षात येतं, आपल्यालाही आहेतच की बिचागऱ्या. आपणही गुंततोच ती म्हातारीच्या आयुष्यात, आणि तिच्याच नाही, सगळ्यांच्याच, अगदी सगळ्यांच्याच. आणखीन एक छोटीशी खंत आहे बरं का मंडळी. जेव्हापासून माणसाकडे घर आहे तेव्हापासून खिडकी आहे. भिंतीच्या अलीकडची आणि पलीकडची बाजू मी जोडते, ती बाजू मला सेमच, समानच. पण तरीही माझ्यावर मालकी अलीकडच्याचीच का? आणि मुळात माझ्यावर मालकीच का? 7 सुरांवर सांगता का कोणी मालकी? त्या सुरान एवढी जमूत आहे, पोकळी, शून्य, जिथे कशाचंही अस्तित्व नाही, तेच माझं अस्तित्व. माणसा, जगा वेगळे नाते आपले, अमर याद तरी शून्य खरे. असे भव्य शून्यत्व सख्या, जे विश्वाला व्यापून उरे. चला तर मंडळी, ही होती खिडकीची गोष्ट. आता मला माझ्या कामावर रुजू व्हायला हवं. मला रजा द्या. अहो, आर्या, आद्या, गोखले वहिनी, देशपांडे वहिनी, सारिका, सुमत, सोनी, सगळ्यांना जळते माझी. आणि तुमच्याही घरी, तुमच्याही वाटेत